तर मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की आयओटी नक्की काय आहे, आयओटी तंत्रज्ञान काय आहे आणि ते शेतीमध्ये आपण कसं यूज करू शकतो. तर कृषी क्षेत्रातील आयओटी तंत्रज्ञान हा आपला आजचा मेन टॉपिक आहे. आयओटी म्हणजे काय असतं? इंटरनेट ऑफ थिंग्स. तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनामध्ये कशी आपण वाढ करू शकतो, कसा आपण नफा जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये कसा जास्तीत जास्त नफा घेऊ शकतो, हे आज आपण शिकणार आहे आयओटी तंत्रज्ञानातून. आयओटी म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला असेल की आयओटी म्हणजे नक्की काय असतं. जे इंटरनेट जे वापरून जे आपण ज्या गोष्टी बनवल्यात की शेतीच्या उपयुक्तेला आहेत, म्हणजे जेणेकरून की जे ड्रोन असतील वगैरे, शेतीचे जे ट्रॅक्टर्स वगैरे, म्हणजे वेगवेगळ्या ज्या इक्विपमेंट्स असतील त्याचा आपण उपयोग करून काय करणार आहे, इंटरनेटचा त्याच्या इंटरनेट कनेक्शनचा उपयोग करून ज्या आपण गोष्टी बनवल्यात त्याचा वापर आपण शेतीत कसा करू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवू शकतो, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, कोणकोणते इक्विपमेंट्स आतापर्यंत बनलेले आहेत, ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत आपले, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स काय आहेत, कुठं आपलं कुठं प्रॉब्लेम येतोय आपल्याला, की अजून ह्या इक्विपमेंट सगळ्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीये, ते आपण या सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच्यामधून तुम्हाला खूप नॉलेज मिळणार आहे असं मी या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगतो. तुम्हाला अद्याप कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून की नवीन नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला आपल्या अपडेट्स मिळत जातील आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वप्रथम बघता. ओके, तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया कोणताही वेळ न घालवता. तर त्याच्यामध्ये आयओटी म्हणजे नक्की काय असतं. आता मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं की आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे विविध उपकरणं किंवा सेन्सर्स इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातात. हे तंत्रज्ञान शेतीमध्ये डेटा गोळा करण्यासाठी किंवा स्वयंचलित निर्णय घेण्यास मदत करते. म्हणजे आता की कसं तंत्रज्ञान हे मदत करते, म्हणजे भरपूर जे शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की बाबा डेटा गोळा करणं म्हणजे नक्की काय असतं, किंवा स्वयंचलित निर्णय घेण्यास मदत करतं म्हणजे नक्की काय होतं. तर आपल्याकडं आपण एक सिंपल उदाहरण घेऊया की ड्रोनचं उदाहरण घेऊया. जर ड्रोन शेतामध्ये पाठवलं तर तुम्हाला समजणार आहे की बाबा आपलं शेत नक्की कुठे वाढ कमी झालेली आहे, कुठे वाढ जास्त झालेली आहे, कुठे पाणी कमी वगैरे पडतंय, किंवा तुम्ही एखादं शेतात तुम्ही आता 2 5 5 10 10 एकर तुम्हाला शेती आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रोनच्या साहाय्यानं तो वापर करून तुम्ही शेतीची पाहणी करू शकता की बाबा आपली शेती म्हणजे कसं आहे, कुठं पीक जास्त प्रमाणात उगवले, कुठं पीक कमी प्रमाणात उगवले, कुठं पिकावर थोडस आपलं कीटकांचा प्रभाव झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने पाहू शकता. किंवा सेन्सर जे असतील, जे सेन्सर्स म्हणजे आपण जमिनीचे तापमापीनं आपण जे टेम्परेचर जे मोजू शकतो, जमिनीचे किती टेम्परेचर जमिनीत वगैरे आहे ते. आणि शेतीतील महत्व म्हणजे आयओटी तंत्रज्ञानामुळं शेतकरी आपल्या पिकांची वास्तविक वेळेत देखरेख करू शकतो, पाणी खतांचा योग्य वापर करू शकतात आणि उत्पन्न वाढवू शकतात. जेणेकरून भरपूर सरकारने आपल्याला ऍप्स, भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेली ते शेतकरी बांधवांसाठी, की त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि आपल्या देशाची इकॉनॉमी, आपल्या देशाचं जे बजेट आहे ते वाढण्यासाठी भरपूर शेतकऱ्यांना त्यांनी फॅसिलिटी दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सेन्सरचे आपण टाईप बघणार आहे. तर सेन्सरचे 3 टाईप आहेत. तापमान सेन्सर म्हणजे जेणेकरून मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं की आपलं जमिनीचं टेम्परेचर किती आहे, जमिनीचं ह्या जमिनीमध्ये म्हणजे सॉइलची जी आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही शेतीची जी आपली माती आहे त्या मातीचं तुम्ही कसं पोषण करू शकता, त्या मातीची हेल्थ कशी तुम्ही ग्रो करू शकता. त्याच्यामध्ये आता टेम्परेचर, त्याच्यामध्ये तापमापी काय करणार आहे की मातीचे आणि हवेचे तापमान मोजून पिकांच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार करण्यास मदत करणार आहे. दैनंदिन तापमानाचे अहवाल देते, म्हणजे कोणतं पीक ह्या ठिकाणी येऊ शकतं, कोणतं पीक येऊ शकत नाही, कोणत्या पिकासाठी हे तापमान आवश्यक आहे, कोणत्या पिकासाठी हे तापमान आवश्यक नाहीये, ही सर्व माहिती आपल्याला तापमान सेन्सर मधून मिळणार. त्यामध्ये आर्द्रता सेन्सर आहे. आर्द्रता सेन्सर म्हणजे मातीतील किंवा हवेतील ओलावा मोजते, सिंचनाचे योग्य नियोजन करण्यासाठी महत्वाची माहिती प्रदान करते आणि पाणी सुद्धा वाचवतं या आर्द्रता सेन्सर. त्याच्यानंतर मातीचं पीएच. पीएच इम्पॉर्टंट आहे की पीएच का चेक केला पाहिजे. पीएच म्हणजे आता भरपूर जे आपण तरुण आहेत ते भरपूर आपल्या कॉलेज वगैरे यांच्यामध्ये सायन्समध्ये वगैरे पीएच हा शब्द त्यांनी भरपूर वाचला असेल की पीएच ही एक पट्टी असते आपली किंवा एक युनिट आहे की त्याच्यामध्ये 1 ते 14 पर्यंत ही स्केल असते आपली ह्याची
पीएच सेन्सरची. तर त्याच्यामध्ये अं, आपण जर 7च्या जर खाली जर तुमचं पीएच असेल कुठल्याही गोष्टीचा, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? पीएच म्हणजे काय, सिम्पल मध्ये पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनचं पोटेन्शियल किती आहे त्या मातीमध्ये, ते आपण पीएच मधून कंट्रोल करणार. जर 7च्या खाली असेल तर ती गोष्ट ऍसिडिक मानली जाते. 7च्या वर असेल तर ती गोष्ट बेसिक मानली जाते. आणि जर 7च असेल किंवा मध्ये 7च असेल, तर 7 असेल तर ती गोष्ट न्यूट्रल मानली जाते, म्हणजे ती योग्य आहे. तर पीएच सुद्धा इम्पॉर्टंट आहे चेक करणं, कारण जे मातीचे आम्ल क्षार प्रमाण तपासणे योग्य खतांचा वापर करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टी पिकांच्या पोषकांसाठी आवश्यक माहिती सुद्धा देते येतं. नंतर स्मार्ट सिंचन प्रणाली म्हणजे काय असतं? मातीची आर्द्रता तपासणे. सेन्सर मातीतील ओलावा सतत मोजत राहतात. म्हणजे आर्द्रता एक काय करतं, आर्द्रता तपासणं, आपण आर्द्रता सेन्सर आता पाहिलं तर ते काय करतं, जमिनीतील ओलावा, त्याला लागणारं पाण्याचं प्रमाण किती आहे हे तपासून तुम्हाला त्याच्याबद्दल डेटा गोळा करून तुम्हाला माहिती देतं. त्याच्यामध्ये डेटा विश्लेषण काय असतं, गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून सिंचनाची गरज ठरवते. त्यानंतर स्वयंचलित सिंचन वगैरे काय असतं, आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा सुरू किंवा बंद करतं. म्हणजे स्वयंचलित सेन्सर म्हणजे तुम्हाला तिथं जाण्याची गरज नाही. तुम्हाला जर आता जर जमिनीत कळलं की ओलावा हा जास्त प्रमाणात नाही, तर ते ऑटोमॅटिक पाण्याचं वगैरे सेन्सर्सच्या दृष्टिकोनातून ते चालू होतं, की बाबा जमिनीचा ओलावा चेक करून, आर्द्रता सेन्सर चेक करून. म्हणजे ही टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली सेन्सर प्रणाली, की तुम्ही ह्या आयओटीचा म्हणजे ह्या इंटरनेट ऑफ थिंगचा गोष्टीचा वापर तुम्ही अशा टाईपने करू शकता. तर त्याच्यामध्ये आर्द्रता ऑटोमॅटिक तपासणी होती. तो डेटा गोळा करतो की जमिनीसाठी लागणार काय, ते पाणी लागणार आहे किंवा न लागणार आहे. त्याच्यानंतर जर पाणी जर लागला असेल, जर ओलावा त्यांनी जर चेक केला असेल, ओलावा जर तपासला असेल, तर त्याच्यामध्ये ते सिंचन ऑटोमॅटिक चालू होऊन सर्वप्रमाणे पाणी वगैरे हे ते सगळ्या गोष्टी मेंटेन करते. त्याच्यामध्ये आता हवामान निरीक्षण प्रणाली काय आहे? त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं ते आपल्याला फोटोमध्ये दिसते बघा. त्याच्यानुसार तर ते काय करतं, वारा यांचे मोजमाप करतं, वारा किंवा तापमान असेल त्याचं. पर्जन्य मापक किंवा अंदाज म्हणजे पाऊस पडणार आहे किंवा नाही पडणार ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगतं. त्याच्यानंतर सूर्यप्रकाशाचं प्रमाण सुद्धा मोजतं की किती टेम्परेचर आहे. त्यानंतर हानिकारक हवामानाची पूर्वसूचना देतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये फायदे काय आहेत, हवामानाच्या आधारे पिकांचे नियोजन किंवा रोगकिड्यांचे व्यवस्थापन करण्यास तुम्हाला मदत होते. त्याच्यामध्ये ड्रोन जे तंत्रज्ञान आहे, आता मी तुम्हाला म्हटलं की ड्रोनमुळे तुम्ही पाहणी करू शकता, किंवा ड्रोनमुळे भरपूर शेतकरी लोक आहेत की ड्रोनचा वापर करून औषध सुद्धा फवारणी करतायत ते लोक. तर पीक निरीक्षणासाठी आपण ड्रोनचा वापर करू शकतो. रोग वगैरे, कीड वगैरे कुठे लागली, मी आता तुम्हाला मागाशी सांगितलंच. तर फवारणी कार्य सुद्धा करू शकतो, किंवा नकाशात तयार करण्यास सुद्धा मदत होते, की आपले शेतकरी पर्यंत आहेत, जेणेकरून की आपण ते ड्रोनच्या साह्याने पाहून किंवा ड्रोनचे साह्याने आपण त्याचं अंतर मोजून सुद्धा आपण नकाशे सुद्धा वगैरे तयार करू शकतो, जेणेकरून की आपल्याला सहजासहजी अवेलेबल होऊ शकतो. हा पण एक आयओटीचाच प्रकार आहे, ही पण एक इंटरनेट ऑफ थिंग्सच आहे. त्याच्यामध्ये पशुपालनात आता तुम्ही आयओटी कसं यूज करू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्ही जीपीएस ट्रॅकर बसवू शकता प्रत्येक जनावरांपाशी, की जरी तुम्ही मोकळ्या प्रमाणात जर जनावरे जर खायला सोडली, तर त्याचं जीपीएसच्या दृष्टिकोनातून त्यांना तुम्ही ट्रॅकिंग करू शकता. त्याच्यानंतर दूध उत्पादन व्यवस्था सुद्धा वाढण्यामध्ये मदत होतील. स्वयंचलित दूध काढण्याची प्रणाली किंवा दुधाच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारे सेन्सर जे आहेत, की ह्याच्यामध्ये किती म्हणजे ह्या जनावरांमध्ये काही कमी आहे, प्रोटीन्सची कमी आहे किंवा विटॅमिनची कमी आहे किंवा कार्बोहायड्रेटची कमी आहे, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सर्व सेन्सरच्या दृष्टिकोनातून समजू शकतो. आहार व्यवस्थापन म्हणजे त्याचं शरीराची म्हणजे आता माणसांचं कसं असतं की आपण बीएमआर कॅल्क्युलेशन करतो, की बॉडी मास रेशो. तो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याला कार्बची किती गरज आहे, आपण किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सेम जे जनावर असतात त्यांचे सुद्धा स्वयंचलित आहार देणारी प्रणाली सुद्धा सेन्सरच्या द्वारे सर्व त्यांच्या शरीराची माहिती काढून त्यांना कोणत्या आहाराची गरज आहे हे सुद्धा सांगते. त्याच्यामध्ये खर्च वगैरे त्या गोष्टी आहेतच. आव्हाने आणि आता समस्या काय आहेत, म्हणजे आता हे भरपूर लोक बोलतात की आयओटी आयओटी आले, पण अजून आमच्या गावाकडे पोचलेलेच नाही ते. पण याचं महत्वाची म्हणजे कारण काय आहेत, की बाबा ते अजून जास्त प्रमाणात पोहोचलं नाही. तर त्याच्यामध्ये एक कमतरता सगळ्यात महत्वाची म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची कमतरता आहे. त्याच्यामध्ये तांत्रिक ज्ञानाची गरज आहे, की शेतकऱ्यांच्या प्रयोगशाळा अवेलेबल केल्या पाहिजे, तेवढ्या प्रमाणात उपकरणांची देखभाल केली पाहिजे. किंवा आर्थिक अडचणी आहेत, लोकांना भरपूर आर्थिक अडचणी असतात, की आपल्या गावाकडचे शेतकरी ते अफोर्ड करू शकत नाही, ते विकत घेऊ शकत नाही.
कारण सुरुवातीला मोठा खर्च येतो त्याला, कारण लहान शेतकऱ्यांसाठी परवडणार सुद्धा नाही त्या गोष्टी. कर्जाची सुविधा मिळणे सुद्धा कठीण आहे या गोष्टींसाठी. अजून त्या प्रमाणात गोष्टी अजून पुढे गेल्या नाहीत, पण भविष्यामध्ये 100% ह्या गोष्टी सर्व सेन्सरच्या द्वारे आणि सर्व तंत्रज्ञानाच्या द्वारे या गोष्टी तपासल्या जाणार आहेत. आणि प्रशिक्षणाची गरज म्हणायला गेलं तर आता तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त प्रयोगशाळा सरकारने भरून करून देण्याची गरज आहे. तर त्याच्यामध्ये भविष्यातील शक्यता काय आहे की 2024 आणि 2025 काळामध्ये काय होतं, शासकीय अनुदानाने स्मार्ट शेती योजनांचा विस्तार आणि किमतीत घट झालेली आहे. त्याच्यामध्ये 2026 आणि 27 ला काय होऊ शकते की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सह म्हणजे मशीन लर्निंग आयओटी तंत्रज्ञानाचं एकत्रित म्हणजे जेणेकरून की भविष्यात जे आता भविष्यात म्हणले आता आपण बघतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता चाललेला आहे भरपूर गोष्टींमध्ये. आता भरपूर टेक्नॉलॉजीमध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करून आणि मशीन लर्निंगच्या साह्यानं तुम्ही जे आता आपण भरपूर प्रमाणात बघतो की कामगार वगैरे मिळत नाही, तर तुम्ही रोबोट सुद्धा अफोर्ड करू शकता तुमच्या कामासाठी, स्पेसिफिक कामासाठी. म्हणजे खुरपणी करण्यासाठी रोबोट्स, म्हणजे या भरपूर पुढच्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी होणार भविष्यात. कारण लोकांकडे तेवढा पैसा पण असणार आहे भविष्यात आणि तेवढं त्यांच्याकडे साधनं पण नसणार आहे तेवढी, त्यामुळे त्यांना रोबोट्स अफोर्ड करू शकतात ते. एकदम डिजिटल प्रकारे ऍग्रिकल्चर होणार आहे, डिजिटल प्रकारे शेती तुम्ही करू शकणार आहे भविष्यात. तर 2028 आणि 2030 पर्यंत काय होऊ शकतो, संपूर्ण स्वयंचलित शेती आणि रिमोट मॉनिटरिंग सिस्टमचा तुम्ही व्यापक वापर करू शकता. त्याच्यामध्ये आयओटी तंत्रज्ञान हे भारतीय शेतीच्या भविष्यातील एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य नियोजन किंवा प्रशिक्षणासह शेतकरी या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपले उत्पन्न वाढवू शकतो, 100% वाढवू शकतो. जेणेकरून की जर तुम्ही जर एकदा रोबोट अपलोड केला शेतकऱ्यांनी, तर त्याला कामगाराला म्हणजे त्या रोबोटचा मेंटेनन्सच करता येणार आहे फक्त, म्हणजे जेणेकरून की त्याचा तिथून पुढचा खर्च थांबणार आहे. 200 रुपये हजेरी, 300 रुपये हजेरी किंवा कामगारांना जो लागणारा खर्च आहे, म्हणजे एका स्पेसिफिक गोष्टीसाठी रोबोट सुद्धा भविष्यात मिळू शकतात जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून. तर शेतकरी बांधवांना आता आपण व्हिडिओ पाहिला, छान व्हिडिओ होता असं मला वाटते. कारण याच्यामधून तुमचं भरपूर नॉलेज वाढलं असेल की भविष्यात जे होणारे शेतीतले बदल आहेत, ही शेतकऱ्यांना एकदम चांगली संधी आहे की भविष्यामध्ये शेतीसाठी तुम्ही भरपूर डेव्हलप करू शकता. आणि भरपूर तरुणांसाठी सुद्धा चांगली संधी आहे की ते सुद्धा आयओटी तंत्रज्ञानाचा वापर करून भरपूर उत्पन्न काढू शकतात. आणि आपल्या देशाची इकॉनॉमी, ते तुमचं एक्सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यातून वाढवू शकता. तर मित्रांनो, मला आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला कुणी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करण्यास विसरू नका की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बद्दल अपडेट्स मिळतात. धन्यवाद मित्रांनो.